नमस्कार. आज मी एक छोटासा ब्लॉग करणार आहे. तर मी इथे आलेली आहे माझ्या बहिणीकडे. माझी बहीण कॉटन ग्रीनला राहते. तर तिच्याकडे मी आज गणपती बाप्पासाठी आलेली आहे दर्शनासाठी. आणि तिचे मिस्टर आहेत बीएसटी कामगार. तर इथे आल्यानंतर मला असं जाणवलं, घरामध्ये आल्या आल्याच असं पाहिलं की बीएसटीची बस दिसते, हे ट्रॅफिक रूल्स इथे लावलेले आहेत आणि त्यांनी खूप काय काय लिहिलेलं आहे. तर एवढी उत्सुकता वाटली. तर आपण आता सगळे मला जे जे काही प्रश्न पडलेले आहेत ना, तर आपण आता त्यांच्याकडूनच बघून त्यांनाच बोलायला लावूया आणि सगळे प्रश्न बीएसटी बद्दल काय असतील ते आपण हे जाणून घेऊया. तर चला मी त्यांना आता बोलवते. आता ते आलेले आहेत, ते आपल्याला सगळं सांगतील काय काय प्रश्न विचारते. तर तुम्हाला ही अशी कल्पना कशी सुचली? नमस्कार, मी बेस्ट चालक श्री दत्तात्रय रामचंद्र गावे, कुलाबा आगार बस डेपो बस चालक म्हणून काम करत आहे. तरी मी माझ्या घरामध्ये आमची मुंबई आमची बेस्ट बचाव आंदोलन हा देखावा मी दाखवलेला आहे. का आमच्या बेस्टीची व्यथा जी आहे ती फारच गंभीर स्वरूपाची आहे. सध्याची बेस्टीच्या स्वतः बस नाहीये. त्या मुंबईमध्ये 5 रुपयाला कटिंग भेटत नाही. त्या 5 रुपयामध्ये तुम्ही पूर्ण मुंबई फिरताय. अशा हा बेस्टी वाचवण्यासाठी आम्ही हा QR कोड वगैरे तयार केलेला आहे. तर त्याच्यावर आपण आपला स्कॅनिंग करून आपल्या प्रत्येकाला त्याच्यावर कळवा, जेणेकरून आपली बेस्ट वाचू शकते. तसेच माझ्या घराचा जो देखावा आहे त्या मुंबईची पहिली जुनी आपली CNG बस ती पहिली देखावा केलेला आहे. त्याच्यानंतर ह्या डबल डेकर या सध्या आपल्या जुन्या बघायला भेटत नाही. ह्या डबल डेकर आपल्याकडे आता सध्या आहेत आणि सध्या त्या इलेक्ट्रिक आलेल्या आहेत. त्यानंतर ही आमची मुंबई आणि आमची बेस्ट हा असा देखावा बघितलेला आहे. तरी बघा त्याच्यावर एक लिहिले बघा, मुंबई मेरी जान. एक काळी असं नाव होतं की मुंबई मेरी जान. बेस्टला पहिले मुंबईची दुसरी वाहिनी, रेल्वे नंतर बेस्ट ही दुसरी मुंबईची वाहिनी असल्यामुळे तिला मुंबई मेरी जान असं नाव दिलं होतं. तर हे नो पार्किंगचे सिग्नल वगैरे दाखवलेत ना, ते जे दाखवलेत ते लोक जे आहेत त्याच्यामध्ये रूल ते तोडतात ना. स्वतः बस नसल्यामुळे हे जन आंदोलन सगळीकडे सुरुवात केली आहे. त्यामुळे सगळीकडे सुरू असं संपूर्ण जर गणेशोत्सव करत असेल तर मी जर बेस्ट कामगार असेल तर मी माझ्या घरात का नाही बनवा. अरे वा, ह्या कल्पने मी माझ्या घरात ते संपूर्ण बेस्टीचं आवडलं. आणि एवढं सगळं तुम्ही कसं म्हणजे जॉबवरून आल्यानंतर कसं? जॉबवर आल्यानंतर हे सर्व मी केलेले आहे संपूर्ण. तुम्हाला हे सिग्नल दिसत आहेत, नेहमी नो पार्किंगचा बोर्ड दिसतोय, नेहमी तुम्हाला सगळं बेस्ट दिसतंय, त्यामुळे तुमची ही कल्पना सुचली आणि तुम्ही तशी बरोबर प्रतिकृती इथे साकारली सुद्धा. छान असं बघितलं आम्ही. आणि एवढं जॉबवरून आल्यानंतर पण तुम्ही सगळ्या एक एक वस्तू केल्या सगळ्या तयार. तसं हे मॉडेल तुम्ही अगोदरच तुम्ही बोलले होते घेतलं होतं ना? हो, अगोदर. तुम्हाला मदत केली का कोणी घरच्यांनी? हो, माझ्या पूर्ण फॅमिलीने ह्या गोष्टीसाठी संपूर्ण मदत केली. म्हणजे ही यांची मिसेस म्हणजे माझी बहीण आहे ही. आणि ती म्हणते मी सगळ्यात जास्त मीच मदत केली. हो, नक्की. त्यांना ही आयडिया दिलेली. त्यांचं सारखं बीएसटीचं सगळं तेच चालू असतं. आमची युनियनचं असं तसं ते फोनवर फोन म्हणजे ते तेच बोलत असत घरात पण. म्हणून म्हटलं ते बीएसटीचं डेकोरेशन करायचं. नाही, खूप सुंदर कल्पना आहे. आणि ह्या सगळ्या बीएसटी बद्दलच्या सगळ्या व्यथा पण तुम्ही मांडलेल्या आहेत. हे तर अशा प्रकारे तुमच्या घरी आता गणपती बाप्पाचं विराजमान झालेलं आहे. तर आम्हाला सगळ्यांना पण छान वाटलं इथे येऊन. धन्यवाद तसे सगळ्यांचे, आपल्या सर्वांचे आपण आल्याबद्दल. तसेच आपल्याला हा जो व्हिडिओ आपण पुढे फॉरवर्ड करणार त्यांना सांगा हे बेस्ट बचाव जे आहे त्याचा हा QR कोड लिहिला आहे. त्याचे संपूर्ण आपण इथे त्याचा फॉर्म भरून आपण जर तो फॉर्म भरला तर त्या नक्कीच त्या बेस्टीला नक्की वाचा फुटा किंवा जी बेस्टी मुंबई बंद होईल, बंद होण्याच्या परिस्थिती आहे ती नक्कीच कायमस्वरूपी 3,337 तापा राहिल्यामुळे आपल्या बेस्टीची 5 वैयक्तिक तिकीट ही कायमस्वरूपी राहू शकते. धन्यवाद. धन्यवाद.